हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ आपला थोडा लेटच येणार आहे बरं का तुम्हाला, कारण आम्ही गावी आलेलो आहोत आणि आत्ता जो हा व्हिडिओ आहे तो आम्ही पाहुण्यांकडं आलेलो आहोत. पाहुण्यांकडं म्हणजे माझ्या बहिणीकडं आलेलो आहोत आणि नाताळच्या सुट्ट्या आहेत मुलांना, त्यामुळं मुलांना घेऊन 2 दिवस तिचा आग्रह होता की ये सुट्टीला, म्हणून सुट्टीला गेलेलो आहोत तिच्याकडे. तर पाहू शकता, तर बारामती ठिकाणी माझी बहीण आहे, तिच्या घरी गेलो असता रात्री 6, 6:30, 7 वाजता आम्ही गरुडबाग म्हणून एक आहे गार्डन त्यांच्या तिथे, तर तिथं मुलांना खेळण्यासाठी गेलेलो होतो. तर एवढं निवांत वातावरण आहे मुलांना खेळण्यासाठी, बिंदास आणि भरपूर पटांगण आहे बरं का. मुलांना आपण बिंदास सोडू शकतो, कोणत्याही प्रकारची भीती वगैरे तिथं नाही आहे बरं का. तर खूप छान आहे वातावरण. तर नवीन वर्षाचं कुठं जायचं म्हणून मुलांना आम्ही गार्डनला घेऊन गेलो होतो. तर मुलांनी पण खूप एन्जॉय केला, आम्ही पण निवांत बसलो होतो, थोड्या वेळ मुलांच्या मागे पळालो. पाहू शकता तुम्ही मुले पण कसे आनंदाने खेळत आहेत. त्यांना कुठे बसू कुठे खेळू काहीच समजत नव्हतं, ऑप्शन खूप होते तिथं खेळण्यासाठी. त्यामुळं इथे पाहू शकता मी आरव आणि अन्वयकडे लक्ष देत होते, कारण मुलांचा खूप कालवा चालला होता आणि आतमध्ये काय व्हायचं, अंधार असल्यामुळं मुलं खूप रडायची. जी छोटी मुलं आहेत, ती मोठी मुलं यायची आनंदात बाहेर, पण छोटी मुलं रडायची आतमध्ये. तर पहा कसा आहे व्ह्यू. तर इथे आरव तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय बरं का, पण त्याचा ना आवाज व्हिडिओमध्ये घेतलाच नव्हता, त्यामुळे तो आवाज आला नाही त्याचा. तर हे पाहू शकता इथं कसे खेळत आहेत. आई वडिलांनी किती जरी मुलांची हवस केली तरी मावशी काकांनी केलेली हवस मुलांसाठी खास असते बरं का. हा म्हणजे माझा अनुभव आहे, कारण आम्ही किती मुलांचे लाड केले, किती कुठे घेऊन गेलो त्यांना, तरी मुलांना ना मावशी आणि काका हे जेवढे लाड करतील ते कमीच असतात बरं का. आणि त्यांच्यासाठी ते क्षण म्हणजे एवढे छान असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.